साथियो नमस्कार। हा व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वपूर्ण कारण काल 27 जुलैला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या माध्यमातून एक पत्र प्रकाशित करण्यात आले। त्या पत्रामध्ये रजिस्ट्रेशन रिन्युअलकरिता जे 150 पॉईंटची आवश्यकता होती, ही 150 पॉईंटची आवश्यकता शिथिल करण्यात येऊन त्या 150 पॉईंटला 30 ते 50 पॉईंट जरी केले तरी 2022 ते 2027 पर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन रिन्युअल करण्यास कुठली हरकत राहणार नाही, अशा आशयाचं एक पत्र व्हॉट्सअपवर मी बघितलं। आणि व्हॉट्सअपवर हे पत्र जेव्हा मी बघितलं तसंच अनेक लोकांनी हे पत्र बघितलं आणि या पत्राचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला। तर हा व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वपूर्ण कारण काय आहे? तर कारण हे आहे की हे पत्र आल्याच्या नंतर अनेक संघटनांच्या माध्यमातून त्यांच्या फेसबुक पेजवर, त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर त्या लोकांनी स्टेटस लावले, त्या लोकांनी माहित्या टाकल्या की गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून आम्ही CNEच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहोत, CNEचा विरोध करत आहोत। CNEच्या या जो 150 पॉईंटचे अट आहे, या अटीचा आम्ही विरोध करत आहोत आणि आज 27 जुलैला आमचा विजय झाला, आमच्या या लढ्याचा विजय झाला, अशा पद्धतीच्या अनेक संघटना महाराष्ट्रभरातल्या आहेत। त्या संघटनेच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या पोस्ट मी पाहत होतो आणि ह्या पोस्ट पाहत असल्यामुळे मला असं लक्षात आलं की ह्या ज्या पोस्ट आहेत, ह्या पोस्ट करणाऱ्या ज्या संघटना आहेत, ह्या सर्वच्या सर्व संघटना जेव्हा CNE 150 पॉईंट कंपल्सरी होते आणि 150 पॉईंट केले पाहिजेत म्हणून ह्या सगळ्याच्या सगळ्या संघटना ज्या आहेत त्या CNE ऑर्गनायझर म्हणून काम करू लागल्या होत्या। म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलला विरोध करणे तर दूरची गोष्ट आहे, परंतु महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने ही अट लादली आणि या लादलेल्या अटीचा प्रचार करण्याकरता किंवा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे ॲज अ ॲक्टिव्हिस्ट म्हणून त्या लोकांनी स्वतः CNE ऑर्गनाईज करणे सुरू केले आणि लोकांचे क्रेडिट पॉईंट्स त्यांच्या खात्यामध्ये जमा करणे सुरू केले। आणि काल त्याच लोकांच्या अशा पोस्ट मी बघितल्या की आम्ही CNEचा विरोध केला आणि 150 पॉईंटवरून 30 ते 50 पॉईंटवर CNE आणली। मित्रहो, ही पोस्ट बघितल्याच्या नंतर मला असं वाटलं की या संदर्भानं ज्या कोण्या व्यक्तीनं या संदर्भानं आंदोलन केलं असेल, या संदर्भानं सातत्यानं लढा दिला असेल, या संदर्भानं सातत्यानं जागृती केली असेल आणि महाराष्ट्रभरातील नर्सेस ज्या जवळजवळ 4 ते 5 लाख नर्सेस आहेत, त्या 4 ते 5 लाख नर्सेसला न्याय मिळवून दिला असेल, त्या न्याय मिळवून देणाऱ्या माणसाचं, त्या न्याय मिळवून देणाऱ्या संघटनेचं खरोखर कौतुक व्हायला पाहिजे। केवळ कौतुकच व्हायला नाही पाहिजे तर त्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे आणि ज्या व्यक्तीने हे काम केलं असेल त्याला ओरिजिनल क्रेडिट भेटायला पाहिजे आणि त्या व्यक्तीला ओरिजिनल क्रेडिट भेटायला पाहिजे। म्हणून मित्रो, हा व्हिडिओ मी बनवत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या व्यक्तीने हे काम केलं असेल, ज्या संघटनेने हे काम केलं असेल, त्या संघटनेनं, त्या व्यक्तीनं किती सातत्यपूर्ण ही लढाई उभी केली आणि 4 ते 5 लाख नर्सेसला आपला जो अधिकार होता रजिस्ट्रेशन रिन्युअल करण्याचा, तो अधिकार त्या लोकांना 30 ते 50 पॉईंटवर त्यांचा रजिस्ट्रेशन रिन्युअलची अट शिथिल करून त्यांचा अधिकार रजिस्ट्रेशन रिन्युअलचा त्यांना मिळून दिला। मित्रहो, या CNEच्या 30 ते पॉईंटवर CNE आणण्याच्या सगळ्यात मोठा जर कोणाचा वाटा असेल तर त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो आहे तो वाटा आहे माननीय अमोल कुमार कवाने सरांचा। अमोल कुमार कवाने हे कोण आहेत? तर अमोल कुमार कवाने हे महाराष्ट्र राज्याचे RMBKSचे सदस्य आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे सदस्य किंवा महाराष्ट्र राज्याचे कार्यकर्ते या नात्यांनी त्यांनी गेल्या 2025 पासून जेव्हा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या माध्यमातून CNEचं कंपल्शन करण्यात आलं, 150 पॉईंटची सक्ती करण्यात आली, त्या दिवसपासून RMBKS नावाच्या संघटनेला त्यांनी हा मुद्दा समजून सांगितला की हा मुद्दा किती महत्त्वपूर्ण मुद्दा आहे। या मुद्द्याच्या आधारावर 4 ते 5 लाख नर्सेसची आर्थिक पिळवणूक होणार आहे आणि ही आर्थिक पिळवणूक रोखणे हे आपल्याला सगळ्यात जास्त आवश्यक गोष्ट आहे। आणि ही गोष्ट त्यांनी लक्षात आणून दिल्याच्या नंतर माननीय प्रेमराज बोबळे सर, जे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे, त्यांनी यावर प्लॅनिंग केली आणि प्लॅनिंग करून एक कार्यक्रम आखला। मित्रो, हा कार्यक्रम आखला आणि सगळ्यात पहिले राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून याच्या विरोधामध्ये एल्गार पुकारण्यात आला। तर मित्रहो, या संदर्भानं काही नोंदी आहेत
त्या नोंदी मी तुम्हाला सांगणं फार गरजेचे आहे. त्या नोंदी सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की क्रोनॉलॉजिकली सांगू इच्छितो की राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आणि खास करून माननीय अमोलकुमार कवाने सरांनी सीएनई बंद करण्याकरता किंवा सीएनईची अट ॲक्च्युली सीएनई बंद करणे हा एकमेव उद्देश, सीएनईचे क्रेडिट पॉईंट 150 वरून 0मध्ये आणि फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन रिन्युअल झालं पाहिजेत याकरिता हा सगळ्याचा सगळा जो उठाठेव केला. त्यामध्ये सगळ्यात पहिले अमोलकुमार कवाने सरांनी माननीय विरोधी पक्षनेता अंबादास दानवे साहेब यांना 27 मार्च 2025ला ते सर्वप्रथम भेटले आणि त्यांना सीएनई ही कशी नर्सेसच्या विरोधामध्ये आहे, आर्थिक लूट करणारी आहे, हे माननीय अंबादास दानवे साहेब जे विरोधी पक्षाचे नेते होते त्यांना त्यांनी समजावून सांगितलं. त्यानंतर मित्र 18 जून 2025ला या संदर्भानं जागृती करण्यात आली. जागृती करून आझाद मैदानावर याच्यावर आंदोलन करण्यात आलं. मित्र त्यानंतर 1 जुलै 2025ला DMERचे म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री जे आहेत माननीय हसन मुश्रीफ साहेब यांना माननीय अमोलकुमार कवाने सर भेटले आणि त्यांनी सीएनई संदर्भानं सगळ्या पुराव्यासहित समजावून सांगितलं की या सीएनईनं 4-5 लाख नर्सेस ज्या आहेत महाराष्ट्रभरातल्या त्यांचं आर्थिक पिळवणूक होणार आहे, तर त्यांना या आर्थिक पिळवणुकीपासून वाचवलं पाहिजे. तर हे माननीय हसन मुश्रीफ साहेबांना 1 जुलै 2025ला सांगितलं. त्यानंतर मित्र 6 जून 2025ला माननीय संजय शिरसाट साहेब माजी सामाजिक न्याय मंत्री यांना अमोलकुमार कवाने साहेब भेटले आणि त्यांनी या सगळ्या विषयाची माहिती सांगितली आणि त्यांनासुद्धा हा विषय रेटून धरायला सांगितला. त्यानंतर मित्र 14 ऑक्टोबर 2025ला पुन्हा हसन मुश्रीफ साहेबांना ते भेटले आणि पुन्हा हा मुद्दा त्यांना समजून सांगितला. या मुद्द्याचं महत्त्व, या मुद्द्याचं गांभीर्य त्यांनी समजून सांगितलं. मित्र त्यानंतर 14 ऑक्टोबर 2026ला माननीय सचिव धीरज कुमार साहेब यांना पुन्हा अमोलकुमार कवाने सर भेटले. त्यांना पुन्हा सीएनईच्या संदर्भानं सगळीच्या सगळी माहिती, पुरावे, नर्सेसची लूट कशा पद्धतीनं होत आहे हे सर्वच्या सर्व समजून सांगितलं. त्यानंतर मित्र 28 ऑक्टोबर पुन्हा हसन मुश्रीफ साहेब आणि त्यांचे सहसचिव यांच्यासोबत मीटिंग घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांना समजून सांगितलं. त्यानंतर मित्र पुन्हा 26 जानेवारी 2026ला महाराष्ट्रभरामध्ये जितक्या ठिकाणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ RMBKS आरोग्य शाखेची बॉडी असेल तितक्या सगळ्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं, जेव्हा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सगळेच्या सगळे लोक आपापला आनंदोत्सव साजरा करत होते, त्यावेळेस राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून RMBKSच्या माध्यमातून प्रत्येक कलेक्टर ऑफिसवर एका दिवसाचे धरणे देण्यात आले आणि सीएनईची ही जी जाचक अट आहे 150 पॉईंटची ही रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर मित्र 7 एप्रिल 2026ला आझाद मैदानावर पुन्हा आंदोलन करण्यात आलं, धरणे आंदोलन करण्यात आलं आणि पुन्हा शासनाला सांगण्यात आलं की ही जी सीएनईची अट आहे, ही जाचक अट आहे, ही बंद केली पाहिजे. 4-5 लाख नर्सेसचं आर्थिक नुकसान, आर्थिक पिळवणूक होणार आहे हे समजावून सांगितलं. आणि त्यानंतर मित्र 12 मेला पुन्हा सहसचिव साहेबांशी प्रेमराज बोबळे साहेब जे RMBKSचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि माननीय अमोलकुमार कवाने सर हे पुन्हा भेटले, पुन्हा त्यांनी समजून सांगितलं. मित्र त्यानंतर 21 जुलैला म्हणजे आता मागच्या हप्त्यामध्ये पुन्हा हसन मुश्रीफ साहेब, त्यांचे सचिव, त्यांचे सहसचिव यांना पुन्हा माननीय अमोलकुमार कवाने सर भेटले, त्यांना पुन्हा नव्यानं हे समजून सांगितलं. आणि मित्र यानंतर लगेचच माननीय मंत्र्यांनी आदेश दिले की लवकरात लवकर यावर कारवाई करा. मागील 5-6 वेळा जेव्हाही भेट झाल्या तेव्हा मी यांना कारवाई करायला सांगितलं होतं, परंतु लवकरात लवकर याच्यावर कारवाई करा. आणि त्या अंतर्गत मित्र 23 जुलैला माननीय मंत्री हसन मुश्रीफ साहेब, त्यानंतर DMERचे भंडारी साहेब आणि त्यानंतर संचालक आणि महाराष्ट्रभरातील नर्सेसच्या ज्या काही संघटना आहेत प्रतिनिधी करणारा त्या सगळ्यांना बोलावण्यात आले आणि मंत्री साहेबांसोबत बैठक करण्यात आली. त्या बैठकीमध्ये बाकी सगळ्या संघटनांच्याकडून पदभरती आणि अनेक विषयावर चर्चा करण्यात आली, परंतु त्या मीटिंगमध्ये सुद्धा माननीय अमोलकुमार कवाने सरांनी जोर देऊन एक मुद्दा, हायलाइटेड एक मुद्दा त्यांनी मांडला. तो मुद्दा म्हणजे सीएनईच्या माध्यमातून 4-5 लाख नर्सेस ज्या महाराष्ट्रभरातल्या आहेत त्या महाराष्ट्रभरातल्या नर्सेसची आर्थिक पिळवणूक होणार आहे. हा मुद्दा माननीय मंत्री साहेबांना समजून सांगितला 23 तारखेला आणि मंत्री साहेबांनी आदेश दिला, अरे लवकरात लवकर यांचं काम करा, वर्षभरापासून हा पोरगा माझ्याकडे येतो, लवकरात लवकर याचं काम करा. आणि मित्रहो त्यावर 27 तारखेला म्हणजे काल
MNCच्या माध्यमातून एक लेटर प्रकाशित झालं आणि त्या लेटरच्या माध्यमातून MNCनं सांगितलं की 150 पॉईंटची जी अट होती रजिस्ट्रेशन रिन्युअल करण्याची, त्या 150 पॉईंटला 30 ते 50 पॉईंटवर आणून ठेवलं. इतकं मोठं महत् कार्य माननीय अमोलकुमार कवाने सर, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते या सगळ्यांच्या अथक प्रयत्नानं कोणीही सोबत यायला तयार नव्हतं. सगळ्या लोकांना समजून सांगत होतो. जो तो म्हणे अरे तुमच्या मागं जर लागलो तर CNE होणार नाही, आमचं रजिस्ट्रेशनसुद्धा होणार नाही. आम्ही लोकांना म्हणू अरे तुमचं रजिस्ट्रेशन आम्ही करून देतो, काय हरकत नाही, तुम्हाला रजिस्ट्रेशन 100% आम्ही रिन्युअल करून देऊ. तरी लोकांनी आमचं ऐकलं नाही. लोकांनी CNE ऑर्गनाईज केल्या. लोकांनीच काय तर संघटनांनी CNE आयोजित केल्या आणि संघटनांनी CNE आयोजित केल्या, लोकांचे क्रेडिट पॉईंट्स जमा केले आणि आज त्या संघटना म्हणत आहेत की आम्ही केलं. तर त्या आम्ही केलं अशा म्हणणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांना आणि महाराष्ट्रभरातील ज्या नर्सेस आहेत त्या नर्सेसला खरी माहिती भेटली पाहिजे. खरी माहितीच्या आधारावर आता तुम्हाला 12 मीटिंग्स जवळजवळ घेतल्या. त्या 12 मीटिंगच्या तारीखवार तपशीलवार मी समजावून सांगितलं की कशा पद्धतीनं माननीय अमोलकुमार कवाने सरांनी हा जो इतका मोठा विषय होता रजिस्ट्रेशन रिन्युअलचा, लायसन रिन्युअलचा, त्या लायसन रिन्युअलच्या जाचकटीला 150 पॉईंटवरून 30 ते 50 पॉईंटवर आणून सोडलं आणि महाराष्ट्रभरातील नर्सेसला मोठा दिलासा दिला. त्यामुळे मी सर्वप्रथम माननीय अमोलकुमार कवाने सर यांचं फार फार धन्यवाद देतो. त्यानंतर RMBKSचे माननीय प्रेमराज बोबळे सर यांनी या विषयावर महाराष्ट्रभरामध्ये शक्ती जी संघटित शक्ती असती ते संघटित शक्ती या विषयाला सॉल्व करण्याकरता ती संघटित शक्ती सगळी शक्ती पणाला लावली आणि हा विषय जवळजवळ सॉल्व करून टाकला. जवळजवळ म्हणजे याच्यासाठी म्हणतो की हा 0 करायचा होता परंतु तो 30 ते 50 पॉईंटवर येऊन ठेपला. म्हणजे जवळजवळ मित्र हा विषय सॉल्व झाला आहे. महाराष्ट्रभरातील नर्सेस आज त्यांचं रजिस्ट्रेशन रिन्युअल सहज करू शकतात. त्यांना कुठली अडचण येणार नाही. म्हणून पुन्हा एकदा अमोलकुमार कवाने सरांचे, प्रेमराज बोबळे सरांचे आणि RMBKSच्या महाराष्ट्रभरातील तमाम कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, वेल विशरचे आभार मानतो. धन्यवाद.